कुठे आली पूजा? काय करायला? उद्या सगळे येणार आहेत ना मैत्रिणी आपल्या, आता नंतर जेवायला जायचं. ओके. आमच्याकडे आले दीदी, दीक्षा दीदी आली, माझ्या बहिणीची मुलगी आहे. कसं वाटलं का तुला इथपर्यंत येऊन? तरी अजून तुला फिरायचं आहे, आत्ताच आली आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाजारपेठेत. चला तुम्हाला मी मालवणचा बाजारपेठ दाखवते. ऍक्च्युली खरं सोमवारचा बाजार असतो, पण उद्या माझ्या खास मैत्रिणी येणार आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं खाऊ आणूया. थोडंसं तांदूळ वगैरे संपलेत. बरं काय काय घेतो ते तरी बघूया. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पाऊस भरलाय आणि थेंब थेंब पडतात. छत्री नाही घेतलीस ती? नाही ना, जोरात आला जोरात. तू बघ मग पूजा, पावसाचं वातावरण मस्त वाटत. पावसावरून वातावरण सकाळपासून आहे, पण पाऊस काही येत नाही, बारीक आहे. आणि नको यायला, गँग जोपर्यंत घरी येते तोपर्यंत नको यायला. अरे इकडे आम्हीच आहोत, पप्पा तिकडे ऑफिसला काम करतात मुंबईला जाऊन. पप्पा असले की बाजारात स्कूटरने घेऊन जातात. आता मला चालायला लागतंय, त्यामुळे मी आमच्या आहोंना खूप मिस करते, कारण ते मुंबईला गेलेले आहेत आम्हाला सोडून. पहिल्यांदा असं आलं की ते इथे नाही आहेत आणि मुंबईला गेलेले आहेत. शेवटचे 4-5 दिवस येतील आम्हाला घेऊन जायला. ठीक आहे, पण मला चालायला अजिबात आवडत नाही, तुम्हाला कळत असेल. ज्या बेकरीतनं खाऊ घेतला निघालो, तिला ना भाजी हवी झाली. कसली ग? दादा म्हणलं वांग्याशिवाय यांचं जीवन नाही. किती झाले वांग्याची भाजी नाही खाल्ली? 8 दिवस झालेत. ठीक आहे, आपण इथून भाजी घेऊया. काय घेते पूजा? वांगी. माझ्याकडे एक पिशवी आहे आणि पूजाकडे 2 खाऊच्या पिशव्या. मला दिला नाही तांदळाची गोण हातात. स्वतः बघा शायनिंगमुळे चालते. ॲक्च्युली गर्दी आहे, दुकानं खरं बंद आहेत रविवारची. ठीक, एवढी मी जाऊन आली बाजारातून तरी हिची तयारी नाही का? आता फोन केला तुला बोलली ना 12-12:30 वर निघायचं आहे म्हणून. तू फोन का नव्हती? चिल्लर पार्टीला घेऊन चालले जेवायला. हा काय आलं तू? चालताना ना तू माझं पीठ काढलंय आज. मी बाजारात जाऊन आली आहे आणि आता चालली आहे ना बांबू हॉटेलला घेऊन. चला, खूप गरम होते ॲक्च्युली. पाऊस जिकडे पडला पण इकडे पडलेला नाही आहे. बरं आलंय पण. चलो, जाड झाली मी आणखीन परत. नाकार 2 रिक्षा पकडल्यात बांबू हॉटेलला. ही गेली. बाय दानू. दानूला रिक्षा भेटले. रुपाली आणि दीपाली रुपाली. आपल्या कोण आहे तिकडे? मंजिरी आणि धनश्री, एक दीक्षा. चला, बरं नाकार खूप रिक्षा भेटतात. मावशीला टेन्शन नाही बघ. 5 मिनिटावर बाजार, 5 मिनिटात फिरू शकतो. बसची वाट बघायची गरज नाही. चल, आज दीदी आली म्हणून आम्ही त्यात मस्त आलं की तिला आम्ही एक बांबू हॉटेल दाखवणार आहे. ते जेवण नॉनव्हेजचं खूप छान मिळते. चल, फायनली बांबू हॉटेलला आलोय. वेटिंग गर्दी दिसते. पोरांना नंबर लावलेत, 1 तास झाले म्हणून सांगणार आहेत. भुकेली माणसं बघा माझी. 1 तास लागणार, 1 तास. नाही पण लगेच होतं ते कवर. तुम्हाला खुर्ची नाही बसायला? होईल, खाली होईल. सगळं मालवणी खाणं मिळणार आहे. सगळीकडे मालवणमध्ये हेच मिळणार. काय मंजिरी भूक लागली, काय खाणार आहेस तू? जराशी तू जिज्ञा, तू का खाणार ना?
तू जेवते कमी आहे मला माहिती आहे. हा दीदी, ओय दीक्षा, तू जेवतेस कमी आहे मला माहिती आहे. जेवा. हा, मंथनला तुझ्या दाटलीमध्ये घ्यायचं. काय वेगळी दाट घ्याय मंथनला? तू बोलणार तसं. तुझी फरमाईश काय सांग. तू काय घेणार आहे? मी सुरमई थाली. आय लव सुरमई थाली. तू पूजा? कोलमी बुधवारी खायची आपल्याला. ठीक आहे, तुला जी आवड आहे का, असं काही नाही. घामाघूम झाले. हा ठीक आहे, आपण एसी मध्ये जाऊया. नवीन केलंय इथे आता त्यांनी. पहिला ओपन होता, आता एसीचं केलंय. चलो. सोम बाईकवर बसून एक तासाची वेटिंग आहे. ते बाईक मध्ये आरशात काय बघतोयस रे? आजची पार्टी कशाबद्दल आहे? 49K झालेत मम्मीचे. काय मम्मी? इंस्टाग्राम. याची पार्टी नाही. 50K ची वेगळी असणार नाही. ओके. पूजाचं चालू बघ काय. पूजा तू काय खाणार बोललीस? हिला बघा तेव्हा चिकनच आवडतं. मी काय खाणार मध्ये? पापलेट थाली. सुरमई मी बुधवारी खाणार आहे. मी खायगा पापलेट थाली. पप्पा नाहीत ना तुला, माकून आणून दिले असते. आता इथे माकडं खाली ना. आमलेट नाही. मी पापलेट थाली आणि एक अंडा मसाला मागवणार आहे. एकाला पण देणार नाही मी. काय कोलंबी भाजणार आहे मी बुधवारी. बोलतेस? हा नाही, मी मंगळवारी लिलावच्या मार्केटला जाणार आहे. नाही भेटलं तर तुम्ही ते खावा. पुन्हा येणार आपण ना. हा रे, बाबा तू येणार आहे ना. आजचं संध्याकाळचा काय प्लॅन आहे? अंडा राईस. येस, अंडा राईस. मग्न मोबाईल मध्ये. चला, आमच्या पार्टी म्हणून त्या निमित्ताने दोघे जण तरी आल्या. काहीतरी मावशीने ट्रीट दिली आम्हाला. अशा पोरी कधी भेटत नाहीत माझ्या तावडीत. ऍक्च्युली तिकीट काढली नसतं, त्यांना सोडलंच नसतं मी. मंगळवारी बुधवारी पाठवलं असतं. आता आलो, त्यांना बसायला पहिल्या खुर्च्या दिल्या आणि इकडे प्रोसिजर करायची असते की आल्यावरती आपण नाव द्यायचं आणि आपली किती माणसं आहेत ती सांगायची. त्याच्यामुळे काय, जर आपल्याला नंबर आपला आला तर आपलं नाव सांगतात की मग आपण आतमध्ये जायचं. आणि या वेळेला इकडे चांगली सोय केली की तनू काय केलंय? एसी आहे. शांततेत आपण जाऊ शकतो. पण आपलं नावच येत नाहीये. आलं नाव आलं. चला मम्मी. दिलेली आहे. तुम्हाला पण लवकर या. पूर्ण व्हिडिओ. यांची नाटकं बघा. याची थाली आली आहे सुरमई. आता हा फस गया साला. याची थाली आलेली आहे सुरमईची आणि याच्या थालीवर या तिघांचा डोळा आहे. हिचा आहे ना, तुझा आहे. ए मासे आपलं रे म्हणतो ना. एक सुरमई मला ठेवा. एक आहे माकुल. यांची माकुल थाली आलेली आहे. मंजिरीने मागवलेली. कसं वाटतं मंजिरी? खाचल. सोम राहिलाय का? आठवडी बघतोयस? फोटो काढते नाही मम्मी काय अजून.
जेवतात बघा. अंडा रसा, अंडा मसाला रसा, ठीक आहे. चल बरं मी खाणार. नो नो नो. चला जेवा, चला जेव केव्हा. बाय बाय. मस्त जेवले. पण मला जेवतो का मला बबडीची आठवण आली. तिला मी मिस करते कारण आज तुम्ही पाहिजे होती त्या ग्रुपमध्ये. अरे मंजिरी, मंजिरी बोल ना. तिला नको असेल ईशा बघते. आणि आम्ही लोटणार आता जाऊन कशी जेवून आलोय, घरी आलोय. मेन सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे मंजिरी, रिक्षा भेटली आपल्याला. बांबू हॉटेलच्या बाहेर पडता पडता रिक्षा भेटली म्हणून 2 मिनिटात घरी आलोय. आता ऊन गेलं. इथे ऊन नाही, आपल्याला झाडं बघ कशी आहेत. मग तुझं काय लकी आहेस तू. असं घर भेटणं लकी आहे ना मंजिरी. ही कृपा सगळी तुझ्या पप्पांची, आजोबांची, पप्पांची, मम्मीची आहे. मम्मीच इकडे आलं नसते ना. क्रेडिट घेणार असं थोडीच आहे. मला क्रेडिट घ्यायला आवडतं कारण जे मी करते त्याचं मी क्रेडिट घेते. आणि त्यात मी हळदीवे आहे. बरोबर आहे. चला चलो घरी आलोय. आजच्यापर्यंत खूप छान मस्त वाटलंय. संध्याकाळी काय करणार माहिती नाहीये. तर संध्याकाळचा मेनू माहिती नाही कारण आता खूप जेवलोय. संध्याकाळी खायला काय वाटत नाही पण वाटणार भूक कारण गावाला आहोत. भूक तर लागणार हाय ना मंजिरी. तरी भूक नाही. तेच तू काहीतरी करते. ती चटणी दाखवायचं नाही तिला. मला चटणी बनवतेस लाल मिरचीची. हा काय मोमोजची बनवतेस मोठी. हा टॅमॅटो, मिरची, आलं, कोथिंबीर शिजवायचं आणि शिजून घेतल्यावर त्याच्यात वाफवायचं असतं ते. आणि त्याच्यामध्ये मग नंतर लाल मिरची आणि घालायचं आणि मिक्सरला लावायचा. तशी मोमोजची चटणी. मिरची ही लाल असते ना ती बारीक करायची असते. गरम पाण्यात भिजत ठेवायची असते. तू काय करतेस. आता दुपारी एवढं जेवून आलोय तरी यांना भुका लागल्यात. ही काय खाणार आहे गणेश मंजिरी तू. पूजा येस आज पूजा स्पेशल अंडा राईस. अंडा भात तयार झालेला आहे. हा बघा. चला तर जेवूया. फायनली अंडा भात पण खाल्लाय. दुपारी बांबू हॉटेलमध्ये पण जेवलेलं आहे. माझं तर अवतर बाबा पिवल गाव बांबू हॉटेल फेमस आहे. ठीक आहे. चला आजच्या दिवसाभराचा असा ब्लॉग तयार झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.